गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला प्रेझेंटी लावून घ्या सगळ्यांनी. चला प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. झालेलं आहे का सगळ्यांचं प्रेझेंटी मार्क करून? शिकवायला सुरुवात करूया आपण. ओके, सी लास्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? व्हॉट इज कोऑर्डिनेशन? ओके, विल टेल मी व्हॉट इज कोऑर्डिनेशन. काय असतं कोऑर्डिनेशन म्हणजे? सांगा लवकर तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये. नो नीड ऑफ सायंटिफिक लँग्वेज. ओके, तुमच्या बुक मधली डेफिनेशनच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला कोऑर्डिनेशन म्हणजे काय कळलं हे सांगा मला. काय असतं कोऑर्डिनेशन म्हणजे? सांगा लवकर. विल टेल. कोऑर्डिनेशन शिकलो की नाही आपण? बघा, आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या वर्किंग सिस्टीम असतात ते तरी सांगा. सांगा पटकन, कोणकोणत्या वर्किंग सिस्टीम शिकलो आपण आतापर्यंत? ओके, इट इज ऑर्गन. किडनी इज अ ऑर्गन. ओके, कशाचा ऑर्गन आहे किडनी? एक्सक्रीटरी सिस्टीमचा. ओके, अशाच कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत सांगा आपल्या बॉडीमध्ये? एक आता किडनी ऑर्गन आहे. कोणकोणत्या आहेत? व्हेरी गुड. रेस्पिरेटरी सिस्टीम. अजून सांगायला सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह एक्सक्रीटरी सिस्टीम आहे की नाही? ओके, मग काय असतं बघा, या सिस्टीम कशाने बनलेल्या आहेत? ऑर्गन्सने बनल्यात की नाही? मग ह्या सिस्टीम मधले जे ऑर्गन आहेत ते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल, ते एकमेकांवर डिपेंड असतात, पण जर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर ती सिस्टीम नीट वर्क करेल का? नो, इट विल नॉट वर्क प्रॉपरली. ओके, मग कोऑर्डिनेशन काय असतं? हे सिस्टीम वर्क करण्यासाठी त्या अवयवांमध्ये असलेला समन्वय. ओके, इज कोऑर्डिनेशन. चला, नाव वी विल मूव टू कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. आज आपण काय शिकणार आहोत? पहिले कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. वनस्पतींमध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं? वनस्पतींमध्ये समन्वय. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? रिप्लाय द्या. ओके, चला. See, coordination in plants. Plants do not have systems like the nervous system or muscular system of animals. Then how do plants bring about movements? In plants, movements are mainly in the form of responses given to stimuli. आता ना प्लांट्स मध्ये आपल्यासारखी नर्वस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम असते का? चेतासंस्था आणि स्नायू संस्था असते का? तर नाही. मग प्लांट त्यांची मुवमेंट कशी करतात? कशी हालचाल करतात? तर प्लांट्स काय करतात? कशाला रिस्पॉन्स देतात? स्टिम्युलाय. तर स्टिम्युलाय मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं. काय असतं स्टिम्युलाय म्हणजे? सांगा मला पटकन. व्हॉट इज स्टिम्युलस? स्टिम्युलस मेन वर्ड आहे आणि त्याचा प्लुरल आहे स्टिम्युलाय. ओके, सांगा पटकन स्टिम्युलस म्हणजे काय? एक एक्झाम्पल देऊन सांगा. मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला व्हॉट इज स्टिम्युलस. बघा, स्टिम्युलस इज समथिंग दॅट प्रोवोक्स और कॉजेस अन ऍक्शन और रिस्पॉन्स. म्हणजेच काय? स्टिम्युलस म्हणजे काय? अशी गोष्ट ज्याला आपण रिप्लाय देतो, ऍक्शन देतो, रिस्पॉन्स देतो. ओके, आता एक एक्झाम्पल जर तुमच्या डेली लाईफ मध्ये घेतलं गेलं तर ते काय असेल? एकदम इम्पॉर्टंट म्हणजे टेस्ट. आता तुम्हाला सांगितलं आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, तर तुम्हाला लगेच वाटेल ना आता आपण अभ्यास केला पाहिजे. मग टेस्ट काय झाला? स्टिम्युलाय. आणि तुम्ही केलेला अभ्यास हा त्याला दिलेला रिस्पॉन्स. ओके, समजलं व्हॉट इज स्टिम्युलस?
चला इथे बघा तुम्हाला काय दिलेले आहे. ऑब्झर्वेशनला फिगर दिलेले आहेत. फर्स्ट फिगर मध्ये काय आहे, पोलन ट्यूब ग्रोविंग टुवर्ड्स दी ओव्ह्यूल. ऑरेंज कलरची पोलन ट्यूब दिसते आहे, ती प्लांट्स मध्ये आहे. ती काय होत आहे, ओव्ह्यूल आहे येलो कलरचं, त्याच्यापर्यंत ती जात आहे. ओके, इट इज स्पेसिफिकली दे आर शोविंग यू मुवमेंट्स. ओके, आता नंतर बघा सेकंड डायग्राम मध्ये काय आहे, सन दाखवलेला आहे तुम्हाला वरती आणि एक झाड आहे, एका वनस्पतीचं चित्र दिलेलं आहे. तर काय होतंय बघा, सनच्या दिशेने ती झाडांची पानं वळलेली आहेत की नाही, झाडांची पानं सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने वाढत आहेत. ओके, नंतर काय आहे बघा, वेल आहे. वेल काय करत आहे, आधार घेऊन वाढत आहे. मग यालाच प्लांट्सचं कोऑर्डिनेशन म्हणतात. ओके, आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर? आवाज येतोय माझा क्लिअर? ओके, चल सी समजलं डायग्राम मध्ये. आता बघूया आपण काय आहे नक्की. ओके, बघा, movement or growth of any part of the plant in response to an external stimulus is called tropism or tropic movement. म्हणजेच काय, वनस्पती काय करतात, कोणत्याही भागाची हालचाल करतात किंवा वाढ होते, त्याला काय म्हणतात, ट्रॉपिक मुवमेंट. ओके, एक्सटर्नल जो स्टिम्युलस आहे, बाहेरील स्टिम्युलस आहे, त्याला प्रतिसाद देतात, त्याला रिस्पॉन्स देतात आणि तिथे त्या दिशेने वाढ होते त्यांच्या प्लांट मधल्या स्टेमची किंवा आतमध्ये असणाऱ्या, जसं इथे ओव्ह्यूल दाखवलंय, पोलन ट्यूब काय करते, ओव्ह्यूल पर्यंत जाते, म्हणजे काय त्यांची मुवमेंट होते, त्याला काय म्हणतात, ट्रॉपिक मुवमेंट. ओके, बघा, the shoot system of any plant respond to the light stimulus, that is it grows towards the source of the light. आता बघा, शूट सिस्टीम असते प्लांट्सची. शूट सिस्टीम मध्ये काय काय येतं सांगा मला, who will tell me? शूट सिस्टीम मध्ये प्लांट मध्ये काय काय येतं सांगा, कोणकोणते पार्ट येतात प्लांटचे शूट सिस्टीम मध्ये, सांगा लवकर. कोणते पार्ट येतात शूट सिस्टीम? व्हॉट इज शूट सिस्टीम? सी, शूट सिस्टीम मध्ये काय असतं, स्टेम, लीव्स आणि फ्रूट आणि फ्लावर, हे जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात ना प्लांटचे, ते सगळे मिळून काय होते, प्लांटची शूट सिस्टीम बनते. ओके, स्टेम, लीव्स, fruit and flower. Okay, understood? See, the shoot system of any plant responds to the light stimulus, that is it grows towards the source of light. म्हणजेच काय, दी शूट सिस्टीम असते. आता बघा, म्हणजे झाडाचा एका अर्थी वरचा पार्ट. ओके, पानं, फांद्या, ह्या काय करतात, कोणाच्या दिशेने, ग्रोज टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट, जिथून लाईट मिळते त्या सोर्सच्या दिशेने ते वाढत जातात. The movement shown by plant towards the source of light is called phototropic movement. Okay, मग लाईटच्या दिशेने वनस्पती रिस्पॉन्स देतात, त्याला काय म्हणायचं, त्या मुवमेंटला काय म्हणायचं, फोटोट्रॉपिक मुवमेंट. ओके, समजलंय? बघा, जेव्हा लाईट सोर्स मिळतो वनस्पतींना, प्रकाशाच्या दिशेने वनस्पती वाढत जातात, तेव्हा काय म्हणायचं, फोटोट्रॉपिक मुवमेंट, म्हणजे प्रकाशानुवृत्ती हालचाल. ओके, वनस्पतींची असते एका प्रकारची. आपल्यासारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नाही शकत ना, त्यांना मस्क्युलर सिस्टीम नसते, बरोबर, नर्वस सिस्टीम नसते त्यांच्या सगळी कंट्रोल करायला. ओके, म्हणून त्यांची ही त्यांची हालचाल आहे ती या प्रकारे होते. ओके, समजते फोटोट्रॉपिक मुवमेंट? यू अंडरस्टूड व्हॉट इज फोटोट्रॉपिक मुवमेंट? टेल मी. समजलं सगळ्यांना फोटोट्रॉपिक मुवमेंट? ओके, कशामध्ये आढळतं, शूट सिस्टीम मध्ये. ओके, वनस्पतींच्या शूट सिस्टीम मध्ये, प्लांट्स शूट सिस्टीम. सी, नाव व्हॉट इज gravitropic movement. Okay, see, the root system of plants responds to stimuli like gravitation and water. रूट सिस्टीम असते. ओके, शूट सिस्टीम काय करते, वरचा पार्ट असतो भाग झाडाचा, बरोबर, मग तो काय करणार, लाईटच्या दिशेने वाढणार. रूट सिस्टीम काय करणार, रूट सिस्टीम लाईट शोधायला जाणार का, नाही, रूट सिस्टीम कुठे असते, अंडर दी सॉइल. ओके, मग काय करते रूट सिस्टीम, काय बघते, रूट सिस्टीम ऑफ द प्लांट रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. मग कुठल्या कुठल्या स्टिम्युलायला रिस्पॉन्स करते ती, ग्रॅव्हिटेशन अँड
वॉटर. ओके, काय करते रूट सिस्टीम बघा, ग्रॅव्हिटॉपिक मुवमेंट असते त्याला रिस्पॉन्स करते. ओके, these responses are called gravitropic movement and hydrotropic movement respectively. मग शूट सिस्टीम काय करते, पाणी आणि गुरुत्वाकर्षण, ओके, ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर या गोष्टींना रिस्पॉन्स करते. मग त्या मुवमेंटला काय म्हणायचं, त्या रिस्पॉन्स करते इन द सेन्स जिथे पाणी मिळेल त्या दिशेने रूट वाढत जातात. ओके, मग काय म्हणायचं त्या मुवमेंटला, ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट अँड हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. ओके, समजले ग्रॅव्हिट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक मुवमेंट ऑफ रूट सिस्टीम. शूट सिस्टीम कसले मुवमेंट असते, फोटोट्रॉपिक मुवमेंट. आणि ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट आणि हायड्रोट्रॉपिक मुवमेंट विचारलं तर कोणती सिस्टीम असणार, रूट सिस्टीम. ओके, अंडरस्टूड. कॅन वी मूव्ह फॉरवर्ड. समजलंय का तुम्हाला सगळ्यांना? ओके, चल. नाव, movement shown by plants in response to specific chemicals is called chemotropic movement. For example, the growth of the pollen tube towards the ovule. मग बघा, chemotropic movement म्हणजे काय, chemotropic movement is movement shown by plant in response to specific chemical. एखादं स्पेसिफिक केमिकल जर प्लांट मध्ये सिक्रेट झाला असेल तर त्याच्या दिशेने जेव्हा प्लांट मुवमेंट दाखवतो, वनस्पती हालचाल दाखवतात, तेव्हा त्यांना काय म्हणतात, केमोट्रॉपिक मुवमेंट. काय एक्झाम्पल दिलंय बघा, ही पोलन ट्यूब आहे, तिच्या थ्रू काय होते, पोलन ग्रेन्स हे ओव्ह्यूल पर्यंत ट्रॅव्हल केले जातात. ओके, पोलन ट्यूब ही कुठे जाते, ग्रोविंग टुवर्ड्स दी ओव्ह्यूल. ओके, ते आहे एक्झाम्पल chemotropic movements. All the above mentioned movements of plants are related with growth. Hence, all such movements are collectively called growth relevant movement. म्हणजे बघा, प्लांट्सच्या जेवढ्या मुवमेंट आता आपण शिकलो, पहिले काय होती, शूट सिस्टीम मध्ये कोणती मुवमेंट होती, फोटोट्रॉपिक मुवमेंट. ओके, अजून रूट सिस्टीम मध्ये काय होतं, ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट. नेक्स्ट इज केमिकलशी रिस्पॉन्स दिला तर काय म्हटलं जायचं त्याला, केमोट्रॉपिक मुवमेंट. म्हणजे या सगळ्या काय आहेत, ग्रोथ रिलिव्हंट. ओके, ग्रोथशी रिलेटेड. यामध्ये मुवमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, झाडाची वाढ होते. ओके, जर तुम्ही कुंडी बघा, तुम्ही खिडकीत एखादा प्लांट लावलेला असेल कुंडीत, ओके, तर तुम्ही निरीक्षण करा, काय होणार, ते प्लांट माहितीये, सूर्यप्रकाश असेल त्या दिशेने वाढत जाईल. ओके, म्हणजेच काय होतं, मुवमेंट होते म्हणजे झाड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलतं का, नाही, ते स्वतःची जागा सोडत नाही, पण काय होतं, त्याची वाढ होते, त्याला झाडाची मुवमेंट असं म्हणतात. ओके, सी, आता आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. ओके, नाव हु विल रीड इट फॉर मी, हु विल रीड दिस पॅरा फॉर मी. कोण वाचणार आता, चला नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. बुक आहे तुमच्याकडे? Okay, now who will read? Write your name in the chat box. Okay, Dheeraj, can you read it for me? Okay, you can put on your mic, okay? See, you have to read this para. Okay, you can start. On careful observation, it is seen that in the plants like touch me not, That is mimosa, mimosa. mimosa Mimosa. also occurs at the place other than where it has been touched. Hence, we can infer that the information about the touch most have been most have been relayed within the plant from one place to another. Plants use electrochemical impulse for transfer of information from one place to another. Plant cells change their shape by increasing or decreasing their water content and thereby bring about the movements of plants. Okay, stop. Very good. See,
काय दिलेलं आहे बघा याच्यात. ऑन केअरफुल ऑब्झर्वेशन इट इज सीन दॅट इन प्लांट्स लाईक टच मी नॉट इज लाजाळू. ओके, लाजाळूचं झाड पाहिलं आहे का तुम्ही? काय होतं बघा, जेव्हा आपण त्याला टच करतो, काय होतं लाजाळूच्या झाडाला, जेव्हा आपण टच करतो तेव्हा त्याची पानं बंद होतात की नाही? पाहिलं की नाही तुम्ही लाजाळूचं झाड? तर ते काय होतं? सी, ऑन केअरफुल ऑब्झर्वेशन इट इज सीन दॅट इन प्लांट्स लाईक टच मी नॉट मुवमेंट ऑल्सो ऑकर ॲट द प्लेसेस अदर दॅन वेअर इट हॅज बीन टच. म्हणजेच आपण एका ठिकाणी हात लावला असता, दुसऱ्याकडची पण त्या झाडावरची दुसरी पानं सुद्धा बंद होतात. म्हणजेच काय? हेन्स वी कॅन इन्फर दॅट the information about the touch must have been relayed within the plant from one place to another. म्हणजेच काय, आपण काय बोलू शकतो की आता आपल्याला बंद व्हायचं आहे, हे त्या पानांना एका पानाकडून दुसऱ्या पानाकडे हा मेसेज ट्रॅव्हल झाला असेल. ओके, बरोबर असंच होत असेल प्लांट्स मध्ये. प्लांट्स यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस फॉर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता जसं आपण एकमेकांना मेसेजेस कशासाठी करतो? इन्फॉर्मेशन पास करण्यासाठी करतो की नाही? मग तसंच प्लांट्स काय करतात? त्यांची इन्फॉर्मेशन पास करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेसचा वापर करतात. Plant cells change their shape by increasing or decreasing their water content and thereby bring about the movement of plant. मग प्लांट्स मध्ये मुवमेंट कशी होते? प्लांट्सचे जे सेल्स असतात, ओके, वनस्पतींच्या ज्या पेशी असतात त्या काय करतात? स्वतःची साईज कमी जास्त करतात. मग ते साईज कमी जास्त कसं करतात? आपण बघितलेलं आहे आधी. ओके, बघा काय करतात ते? वॉटर कंटेंट वाढवतात किंवा कमी करतात, इन्क्रीज करतात किंवा डिक्रीज करतात, अँड दे ब्रिंग अबाउट द मुवमेंट. ओके, अंडरस्टूड? प्लांट्स मध्ये मुवमेंट कशी होते आणि सिग्नल कसा ट्रान्सफर केला जातो, समजला? ओके, only Dheeraj is responding. Why others two are not responding? You also have to give response. Okay, see, some specific movements of the plants do not lead to the plant's growth. Such movements are called growth irrelevant movement. मग अशा पण काहीतरी मुवमेंट असतात. आता आपण काय शिकलो अगोदरच्या ज्या फोटोट्रॉपिक, केमोट्रॉपिक, ग्रॅव्हिट्रॉपिक या मुवमेंट मध्ये काय होतं? प्लांट्सची काय होते? वाढ होते, दे ग्रो. ओके, बट सम मुवमेंट्स आर लाईक दॅट देर वेअर दे कांट ग्रो, म्हणजे प्लांट्सची वाढ होत नाही, तर अशा मुवमेंट्सला काय बोलायचं? ग्रोथ इरेलिव्हंट मुवमेंट. ओके, as a response to changes in the surrounding, plant hormones bring about various movement in plant. मग आजूबाजूचे जे वातावरण आहे त्याला रिस्पॉन्स म्हणून, त्या स्टिम्युलायला रिस्पॉन्स म्हणून प्लांट्स काय करतात? प्लांट स्वतःचे हार्मोन सिक्रेट करतात. मग त्यामध्ये पण त्यांची मुवमेंट घडून येते, पण वाढ होत नाही. असे काही काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा आपल्याला. इन प्लांट कॉल्ड विनस फ्लाय ट्रॅप, देर इज अ ट्रॅप दॅट appears and smell like flower and deceives insect. Okay, when an insect visits that flower like trap, the trap closes up and the trapped insect is digested by the plant. Okay, घटपर्णी वगैरे सारखे हे असतं. एक विनस फ्लाय ट्रॅप नावाचं हे झाड आहे. ओके, यात काय होतं बघा, ह्या काय करतात? कीटकभक्षी असतात. ओके, या वनस्पती काय असतात? कीटकभक्षी, म्हणजे कीटकांचा भक्ष्य करतात ते. ओके, त्यांना मारून खातात. तर बघा कशा मारून खातात. तर विनस फ्लाय ट्रॅप ही वनस्पती असते, एक प्लांट असतं. त्याच्यात काय असतं? त्यांच्यामध्ये काय असतं माहिती आहे? फुलांप्रमाणे दिसणारा आणि फुलाचाच वास असणारा एक सापळ असतो. ओके, म्हणजे ते असे दिसतात, ट्रॅप ट्रॅप करतात इन्सेक्टला. ते दिसायला फ्लावर्स सारखे असतात आणि त्यांचा स्मेल पण फ्लावर सारखाच असतो. मग इन्सेक्टला काय वाटतं? मधमाशी वगैरे काय करते? फुलांमधील मध घेते की नाही? मग असेच कीटक असतात, ते काय करतात? मधासाठी त्या फुलावर जातात. त्यांना वाटतं फुल आहे आणि ते काय करतात? ती वनस्पती आहे विनस फ्लायट्रॅप नावाची, ती ट्रॅप करते त्यांना. ओके, त्यांच्यावर सापळा बंद करून घेते आणि त्या कीटकाला गिळून टाकते, डायजेस्ट करते. ओके, लोटस फ्लावर opens during daytime while that in the tuberose open at the night. मग कमळाचं फुल असतं ते कधी उमलतं, कधी उघडतं? सकाळी. ओके,
आणि निशिगंधाचं फुल असतं ते रात्री उमलतं. याच्यात काय दाखवलंय बघा तुम्हाला एक्झॅक्टली. हे एक्झाम्पल कशासाठी आहेत की याच्यात मुवमेंट होते, प्लांट्सची मुवमेंट होते, पण ती ग्रोथ इरेलिव्हंट आहे, ग्रोथशी रिलेटेड नाही. ओके, ग्रोथ होत नाही की नाही? ओके, फुल उघडलं बंद झालं याच्यात मुवमेंट झाली, पण ग्रोथ झाली का? नो, देर इज नो ग्रोथ. ओके, प्लांट्स इरेलिव्हंट, ग्रोथ इरेलिव्हंट मुवमेंटचे हे एक्झाम्पल आहेत फक्त. Fibrils present on the leaves of the insectivorous plant Drosera bend inwards as soon as an insect land on the leaves and surrounds the insect from the all sides. आता हे आपण जे व्हीनस फ्लायट्रॅपचं हे केलं तसंच आहे, सेम एक्झाम्पल आहे बघा. कीटक जेव्हा स्पर्श करतो या झाडाला, या झाडाचं नाव काय आहे? ड्रॉसेरा. ओके, ड्रॉसेरा नावाची एक कीटक वनस्पती आहे. ते काय करतात, ते पानावरील जे लिव्स वर फायब्रिल्स असतात, असे तंतू लाईक स्ट्रक्चर असतात. ओके, फायबर टाईप स्ट्रक्चर असतात. ते काय करतात, त्या कीटकाला चारी बाजूंनी घेरतात. ओके, सराउंड करतात आणि तो कीटक त्या ड्रॉसेरामध्ये डायजेस्ट होतो. ओके, इन बाल्सम द रायपन फ्रूट डिहिसेस बस्ट ओपन ॲट द नाईट टाइम टू डिस्पर्स द सीड. तेरडा, बाल्सम, तेरडा या वनस्पतीत काय होतं माहिती आहे? योग्य वेळ आली ना की रायपन फ्रूट म्हणजे पूर्णपणे पिकलेलं फ्रूट काय करतं, फळ काय करतं, फुटतं आणि त्याच्या बिया सगळीकडे पसरतात आणि त्या बियांनीच काय होतं, परत दुसरी झाडं यायला सुरुवात होते. ओके, याच्यात काय झालं, मुवमेंट झाली ना. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय बघितलं आपण, वनस्पतींची मुवमेंट झालेली आहे, हालचाल झालेली आहे, पण बट इट इज ग्रोथ इरेलिव्हंट. म्हणजेच काय, ग्रोथ झालेली नाही, वनस्पतींची वाढ झालेली नाही. समजलंय सगळ्यांना? कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. You understood what is coordination in plants? Okay. Now we will move to coordination in human beings. Okay. मानवातील समन्वय. So different processes go on simultaneously in the human body. Okay. All these processes need to be efficiently and effectively controlled and coordinated. This is done with the help of two systems. Okay. आपल्या ज्या बॉडीमध्ये, आपल्या मानवी शरीरात काय होतं, एका वेळी अनेक क्रिया, ओके, वेगवेगळ्या डिफरंट प्रोसेसेस चालूच असतात. मग या क्रिया काय पाहिजे, या ज्या प्रोसेसेस आहेत त्या रेग्युलर आणि एकदम इफिशियंटली, म्हणजेच काय, त्यांचा एकदम उत्तम प्रकारे त्या पार पाडल्या गेल्या पाहिजेत. ओके, मग त्यासाठी काय गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. मग ते कशामुळे होतं बघा, दोन सिस्टीम आहेत. वी हॅव टू सिस्टीम्स. ओके, आता त्याच्याबद्दलच दिलेलं आहे. फर्स्ट इज कंट्रोल. ओके, आपल्या सराउंडिंग मध्ये, पर्यावरणात जे बदल होतात त्याला आपण कशामुळे रिस्पॉन्स करू शकतो, नर्वस करू in accordance with changes in the surrounding. पर्यावरणात तेव्हा काय control plays the important role of empowering the body's ability to respond to the impulses. कंट्रोल ही सिस्टीम काय, आपल्या शरीरात त्यांना या स्टिम्युलाला रिस्पॉन्स द्यायची ॲबिलिटी. ओके, आपल्या शरीराची क्षमता कोण निर्माण करतात, नर्वस सिस्टम. दिस डिपेंड्स ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स बॉडी स्ट्रक्चर. त्या बॉडी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरवर डिपेंड असते. ओके, unicellular and the amoeba do not have a मग सजीव मध्ये कंट्रोल ही नसते, त्यामुळे तो त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मधल्या त्या इम्पल्सेसला शकत नाही. आपण ओके, however multicellular animals like humans have a nervous system to respond to this stimuli.
परीक्षा आल्यावर अभ्यास करणं. ओके बरोबर. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये मल्टीसेल्युलर ॲनिमल आहोत की नाही आपण, मग आपल्या बॉडीमध्ये काय असते, नर्वस सगळ्या स्टिम्युलायला रिस्पॉन्स देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी. ओके. And coordination is brought about with the help of special type of cells called nerve cells or neurons. मग आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोणाच्या मार्फत होतं, दोन स्पेशल टाईप ऑफ सेल आहेत. त्या काय म्हणतात, नर्व सेल किंवा न्यूरॉन म्हणतात. ते भगवान एक आहे त्याच्यामुळे त्याला कन्वर्ट करते, त्याचे एकदम पूर्ण एक. ओके. कॅन वी मूव. सर्व समजले सर्वांना. न्यूरॉन कडे आपण. ओके वेट. न्यूरॉन्स कडे मूव करूया आपण. कॅन वी कंटिन्यू विथ दी न्यूरॉन्स. येतोय का आवाज क्लिअर? येतोय आता आवाज क्लिअर माझा तुम्हाला? ओके चला कंटिन्यू करूया का? सी. फर्स्ट इज न्यूरॉन्स, दॅट इज नर्व सेल्स म्हणजे चेतापेशी. ओके. स्पेशल टाइप ऑफ सेल्स which conduct impulses from one place to another in the body are called neurons. मग न्यूरॉन्स काय असतात, अशा स्पेशल प्रकारच्या सेल्स असतात, त्या काय करतात, मेसेज, इम्पल्स इज काइंड ऑफ मेसेज, सिग्नल. ओके. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोहोचवण्याचं काम करतात, त्यांना काय म्हणतात, न्यूरॉन्स. ओके. न्यूरॉन्स आर दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टीम. मग स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट, इम्पॉर्टंट युनिट ऑफ नर्वस सिस्टीम इज न्यूरॉन्स. ओके. चेतापेशी काय असतात, मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चर हे न्यूरॉनवर डिपेंडंट आहे आणि फंक्शन्स पण, मेन फंक्शनल पार्ट पण न्यूरॉन आहे. ओके. समजले व्हॉट इज न्यूरॉन? न्यूरॉन इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ nervous system. Okay. See. Nerve cells, the largest cells in the human body, may measure up to a few meters in length. नर्व सेल्स काय असतात, या ह्युमन बॉडी मधल्या सर्वात लार्ज, सर्वात मोठ्या पेशी असतात, सर्वात मोठ्या सेल्स असतात, ज्या फ्यू मीटर लॉंग असतात, का त्यांची लांबी काही मीटर पर्यंत भरते. ओके. Nerve cells have the ability to generate and conduct electrochemical impulses. मग नर्व सेल्स असतात, त्यांच्यात काय ॲबिलिटी असते, काय क्षमता असते, त्या काय करू शकतात, इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल. ओके. इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जनरेट करू शकतात. म्हणजेच काय, विद्युत रासायनिक आवेग. ओके. विद्युत रासायनिक आवेग म्हणजे खूप फास्ट रिस्पॉन्स देऊ शकतात. बरोबर. बघा, गरम तव्याला हात लागायला गेला आपला आणि समजलं आपल्याला गरम आहे, आपण एकदम मागे घेतो हात. बरोबर. म्हणजे हे कशामुळे होतं माहिती, न्यूरॉन्समुळे. ते सिग्नल इतका फास्ट पोहोचवतात की आपल्या हाताला तो सिग्नल जातो की तुला आता मागे घ्यायचं आहे. ओके. समजला? The cells that support the nerve cells and help in their functioning are called neuroglia. Nerve cells and neuroglial cells together form the nerves. ओके. मग अशा सेल्स, नर्व सेल्सला त्यांचं फंक्शन प्रॉपर होण्यासाठी ज्या सेल मदत करतात त्यांना काय म्हणतात, न्यूरोग्लिया. ओके. न्यूरोग्लिया म्हणतात त्यांना. आणि त्या न्यूरोग्लिया आणि नर्व सेल्स हे मिळून काय बनतात, नर्व्स बनतात. ओके. चेता म्हणजेच नर्व्स बनतात. चेतासंस्था, मेन नर्वस सिस्टीम आहे ती बनते, त्याच्यातले नर्व्स हे काय होतात, नर्व सेल्स अँड न्यूरोग्लियल सेल्स मिळून बनतात. ओके. इथे बघा तुम्हाला नर्व सेल दाखवलेले आहेत या डायग्राम मध्ये. व्हॉट?
हा पार्ट पूर्ण बघूया आपण आणि तेच डिस्क्रिप्शन डायग्राम ही त्याच्यावरच आहे. ओके, मग आपण डायग्राम एक्सप्लेन करूया. ओके, all the information about our surrounding is collected by end of dendrites of the neuron. आता बघा, सायमल्टेनियसली आपण डायग्राम कडे पण वळणार आहोत. ओके, समजते सगळ्यांना? बघा, आता सायमल्टेनियसली आपल्याला डायग्राम कडे पण बघायचं आहे. एक्सप्लेनेशन दिलंय ते शिकताना आपण डायग्राम पण बघणार आहोत. ओके, बघा का फंक्शनिंग दिलेलं आहे ते. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट आवर सराउंडिंग इज कलेक्टेड बाय द एंड्स ऑफ डेंड्राइट्स ऑफ द न्यूरॉन. ओके, न्यूरॉनच्या एंडला काय म्हणतात? डेंड्राइट्स. ओके, हे बघा, या डेंड्राइट करून काय केलं जातं? आपल्या वातावरणातील जी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट केली जाते. सराउंडिंग मधली इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. सेकंड इज the chemical process begins at those end and electric impulses are generated which are conducted from dendrites to the cell body. Okay, मग केमिकल प्रोसेस कुठे सुरू होते? या डेंड्राइट्स ला सुरू होते आणि तिथून सिग्नल पास होतो. ओके, सिग्नलला तिथून निघायला सुरुवात होते. ते कुठपर्यंत जाणार बघा. which are conducted from the dendrites to the cell body, from the cell body to the axon and from the axon it is to its terminal. Okay, इथून काय होतं? डेंड्राइट्स मध्ये इन्फॉर्मेशन आली की डेंड्राइट काय करतो? केमिकल रिस्पॉन्स थ्रू सिग्नल जनरेट करतो. तो सिग्नल कुठे पास केला जातो? एक्झॉन कडून पूर्ण सेल या बॉडीला पास करून कुठे जातो? लास्टला एक्झॉन टर्मिनल. समजला? कुठे येणार सिग्नल? इन्फॉर्मेशन कोण कलेक्ट करणार? डेंड्राइट्स सिग्नल जनरेट करणार इन्फॉर्मेशन कलेक्ट करून. तो सिग्नल कुठे पाठवणार? एक्झॉनला. एक्झॉन काय करणार? पूर्ण सिग्नल हा त्या सेल बॉडी मधून पास करून लास्ट कुठे येणार? एक्झॉन टर्मिनल. समजलंय? आता ज्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन दिलं ते समजलंय सगळ्यांना? ओके, चलो विल मूव. These impulses are then to be transferred from this nerve cell to the next. ओके, मग काय होणार? हे जे सिग्नल आहेत ते एका नर्व सेल कडून दुसऱ्या नर्व सेल कडे ट्रान्सफर होत राहणार. Now the impulse that reaches the terminal of an axon stimulate the nerve cell to secrete certain chemical. आता axon पर्यंत जे सिग्नल पोहोचलेले आहेत ते नर्व सेलला काय सांगतात? एखादं स्पेसिफिक केमिकल जनरेट करायला सांगतात. त्या केमिकलचा काय फायदा असतो बघा. these chemicals pass through a minute space called the synapse between two adjacent neuron and generate the impulse in the dendrites of next neuron. आता हे काय करणार केमिकल? एक छोटीशी स्पेस असते दोन ऍडजसंट न्यूरॉनच्या मध्ये, एक छोटीशी स्पेस असते, त्याच्यातून ते केमिकल पास होणार आणि कुठे जाणार? नेक्स्ट न्यूरॉन. परत नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइट कडे जाणार. तिथे तो सिग्नल कुठे पाठवणार? एक्झॉनला. परत सेल बॉडी मधून एक्झॉन टर्मिनलला. असं प्रत्येक न्यूरॉन कडे एका थ्रू एक ट्रान्सफर होत राहतं. ओके, in this way impulses are conducted in the body and these impulses are finally conveyed by nerve cell to muscle cell or glands. ओके, मग बघा, मग अशाच प्रकारे सिग्नल हे बॉडी मध्ये जनरेट होत राहतात आणि ते आपल्या पूर्ण सगळ्या नर्व सेल्स कडे पोहोचून आपला एक. पण बघा, आता प्रोसेस आपल्याला किती डिफिकल्ट वाटली? असं वाटलं ना किती टाइम घेत असेल, पण आपला रिस्पॉन्स किती फास्ट जातो, बरोबर की नाही? गरम वस्तूला हात लागला एकदम तर किती पटकन तुम्ही हात मागे घेता. म्हणजे विचार करा किती एकदम कमी सेकंदात ही प्रोसेस होत असेल. जी प्रोसेस आता आपण शिकलो तिला किती फ्यू सेकंड्स, एकदम मायन्यूट सेकंड्स मध्ये ती होत असेल की नाही? म्हणूनच आपण एवढ्या लवकर रिस्पॉन्स देतो की नाही, बरोबर? चला, when an action or movement is to be brought about in the body, the work of the muscular tissue comes last in the sequence. बघा, मग आपण जी आता हे एक्झाम्पल घेतलं, आता हात हे मस्क्युलर सिस्टीम मध्ये येतात की नाही? आपण आपला हात मागे घेतला, बरोबर? गरम तव्यापासून लांब आपला आपण हात मागे घेतला.
मग जेव्हा ही न्यूरॉन्स मध्ये सिग्नल पासिंगची प्रोसेस चालू असते तेव्हा सगळ्यात शेवटी सगळ्यात लास्ट सिक्वेन्स मध्ये कोण काम करतं? मस्क्युलर टिश्यू. ओके. मुवमेंट ऑफ मसल्स इज इसेन्शियल टू ब्रिंग अबाउट एनी ऍक्टिव्हिटी. कोणती ऍक्टिव्हिटी करायला, आपल्याला मूव्ह करायला आपण झाडांसारखे असतो का? प्रकाशाच्या दिशेने आपली वाढ होते असं आहे का आपलं? नाही. आपल्याला कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला आपले मस्क्युलर सिस्टीम ऍक्टिव्ह पाहिजे. आपण ऍक्टिव्हिटी करायला मुवमेंट करतो की नाही, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातोच. ओके. when cells contract to change their shape, movement occurs at cellular level. जेव्हा पेशी झाडांमध्ये काय होतं, वनस्पतींमध्ये काय होतं, सेल्स असतात त्या काय करतात, वॉटर लेवल इन्क्रीज किंवा डिक्रीज करून त्यांचा शेप बदलतात आणि त्या थ्रू ते मुवमेंट करतात. बरोबर, आताच आपण शिकलो. बघा, जेव्हा सेल्स मुवमेंट करतात तेव्हा त्या काय करतात, स्वतःचा शेप चेंज करतात, वॉटर लेवल इन्क्रीज करून किंवा डिक्रीज करून. बट मसल सेल्स हॅव द ॲबिलिटी टू चेंज देअर शेप ड्यू टू अ स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन. पण आपल्या मसल सेल्स मध्ये काय असतं, एक स्पेसिफिक प्रोटीन असतं, त्याच्यामुळे आपण त्याचा शेप चेंज करू शकतो. Besides, due to this same protein, cells become able to respond to electrical impulses of nerves. मग हे स्पेसिफिक प्रोटीन्स असल्यामुळेच आपण आपल्या नर्व सेल्सने दिलेला इलेक्ट्रिकल इम्पल्सला रिस्पॉन्स देतो. गरम तव्याकडे हात लागताच मागे घेतला जाणे, हे काय, आपल्या नर्व सेल मधून आपल्याला सिग्नल आलेला, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस आलेले की तुमच्या हाताने काय करायचं आहे, तुमच्या मस्क्युलर सिस्टीमने काय करायचं आहे, मुवमेंट करून तुमचा हात मागे घ्यायचा आहे. ओके. मग काय होतं, आपले सेल्स काय करतात, ज्या प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये मसल सेलमध्ये काही स्पेसिफिक टाईपचे प्रोटीन असतात, हे प्रोटीन काय करतात, इलेक्ट्रिकल इम्पल्सेसला रिस्पॉन्स द्यायला आपल्याला मदत करतात. ओके, समजलंय? समजलं सगळ्यांना? ओके. Thus, we can say that the nervous system consists of a well organized network of nerves which can conduct information in the form of electrical impulses from one part of the other to the body. ओके, वन पार्ट ऑफ द बॉडी टू अदर. म्हणजेच काय, आपली नर्वस सिस्टीम एकदम वेल ऑर्गनाइज्ड, वेल मॅनर्ड नर्व्सच्या नेटवर्कनी बनलेली असते. म्हणूनच आपल्याला आलेले इलेक्ट्रिकल सिग्नल बॉडीच्या एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत पाठवले जातात. ओके. आता मला सांगा, सेन्सरी ऑर्गन कुठले कुठले आहेत आपले? सेन्सरी ऑर्गन कुठले कुठले आहेत? एक एक सगळ्यांनी सांगायचं. सांगा, सेन्सरी ऑर्गन 5 सेन्स आहेत ना आपल्याला. सेन्सरी ऑर्गन कोणकोणते आहेत आपले, सांगा. ओके. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्किन? द स्किन एक सेन्सरी ऑर्गन आहे. मग त्याचं काम काय, फंक्शन काय, सांगा मला. ओके, व्हेरी गुड. सेन्स ऑफ टच. अदर वन, अजून कोण कोण सांगणार? नोज. ओके, नोजचं फंक्शन सेन्स ऑफ स्मेल. अजून? आईज. व्हेरी गुड. चला, टंग. ओके, हे काय आहेत आपले? सेन्सरी ऑर्गन आहेत. बघा, टाइप ऑफ नर्व सेल्स अँड न्यूरॉन्स. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, नर्व सेल आणि न्यूरॉन्सचे प्रकार, वेगवेगळे काय टाइप असतात ते. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, नर्व सेल्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. त्यांच्या कामाप्रमाणे, त्यांच्या कार्यानुसार नर्व सेल्सचे किती पार्ट असतात, किती टाइप्स होतात? 3. फर्स्ट इज सेन्सरी न्यूरॉन. ओके, आता नर्व सेल्सला सेकंड वर्ड वापरलेला आहे, न्यूरॉन. ओके, सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. मग सेन्सरी न्यूरॉनचं काम काय असतं, कुठून मेसेजेस सेंड करतात, ते मेसेज कुठून कुठे पोहोचवतात, सेन्सरी ऑर्गन पासून ब्रेन पर्यंत आणि नंतर स्पायनल कॉर्ड पर्यंत. ओके. सेकंड इज मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन काय करतात, मोटर न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन और स्पाइनल कॉर्ड टू इफेक्टर ऑर्गन लाइक मसल और ग्लैंड. बघा, सेन्सरी न्यूरॉन काय करतात, फर्स्ट सेन्सरी न्यूरॉन काय करतात, इम्पल्सेस कुठून आले, सेन्सरी ऑर्गन, मग नोज, आईज, टंग, ओके, इयर, ह्यामधून आले
सिग्नल आणि कुठे गेले, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. हे काय झालं, सेन्सरी न्यूरॉनचं काम झालं. मोटर न्यूरॉन मध्ये काय होतं बघा, ब्रेन मध्ये, ओके, ब्रेन मध्ये जे सिग्नल गेलेले आहेत किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये जे सिग्नल गेलेले आहेत ते कुठे जाणार, इफेक्टर ऑर्गन लाईक मसल और ग्लँड, ओके, मसल्स मध्ये जाणार. आता थर्ड इज असोसिएशन न्यूरॉन. असोसिएशन न्यूरॉनचं फंक्शन काय आहे, असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन दी नर्वस सिस्टीम. ओके, इंटिग्रेशन म्हणजे काय करतात, हे सगळे सिग्नल आलेले आहेत त्यांना काय करतात, एकत्र करण्याचं काम हे कोण करतं, असोसिएशन न्यूरॉन. ओके, समजले तीन न्यूरॉन्सचे फंक्शन. ओके, समजले सेन्सरी न्यूरॉन मध्ये काय होणार, मेंदूकडून, ओके, आपल्या सेन्सरी ऑर्गन कडून सिग्नल येणार, तो मेंदूकडे जाणार आणि स्पायनल कॉर्ड कडे जाणार. मोटर न्यूरॉन मध्ये काय होणार, मेंदूकडे किंवा स्पायनल कॉर्ड कडे गेलेला जो सिग्नल आहे तो कुठे जाणार, आपल्या मस्क्युलर सिस्टीम कडे जाणार. आणि असोसिएशन न्यूरॉन मध्ये काय होणार, या दोन्ही हे सगळे सिग्नल जे आहेत त्यांचा एकत्रीकरण होणार. ओके, इंटिग्रेशन होणार. समजलं सगळ्यांना, टाइप्स ऑफ नर्व सेल्स, टाइप्स ऑफ न्यूरॉन्स समजले आणि त्यांचे फंक्शन्स सांगा, लवकर रिप्लाय द्या. समजलंय का सगळ्यांना, आपण काय शिकलो आता, फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. ओके, सी द ह्युमन नर्वस सिस्टीम. आता आपल्याला एवढा वेळ आपण ॲनिमल, ओके, म्हणजे आता स्पेसिफिक आपली नर्वस सिस्टीम कशी असते ह्युमन्सची ते शिकायचं आहे. आपण मल्टीसेल्युलर ॲनिमल बद्दल शिकत होतो. ओके, आता काय बघायचं आहे, द ह्युमन नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू फॉलोइंग 3 पार्ट. कोणकोणते 3 पार्ट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हे 3 नर्वस सिस्टीमचे पार्ट आहेत आपल्या. ओके, आता फर्स्ट बघूया आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आता सेंट्रल नर्वस सिस्टीमचे मेन पार्ट कोणते आहेत बघा, बोल्ड लेटर मध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड म्हणजे मेंदू आणि मेरुरज्जू. ओके, द ऑर्गनायझेशन ऑफ द ब्रेन इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड हायली इव्हॉल्व्ड. मग मेंदूची रचना काय असते, खूप नाजूक, एक्स्ट्रीमली डेलिकेट, पण काय असते, हायली इव्हॉल्व्ड, खूप विकसित असते. ओके, the brain is the main controlling part of the nervous system and it is safely located in the cranial cavity. ब्रेन काय आहे, सगळ्यात मोठा कंट्रोलिंग पार्ट, हेडक्वार्टर काय आहे आपल्या नर्वस सिस्टीमचा, ब्रेन आहे. ओके, मग त्याला एका क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये, क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये म्हणजे डोक्याच्या कवटीत सेफ केलेलं असतं. ओके, स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय दी वर्टिब्रल कॉलम. आणि आपली जी स्पायनल कॉर्ड असते, जो मेरुरज्जू असतो, त्याला त्याला कोण प्रोटेक्शन देतं, आपला वर्टिब्रल कॉलम, आपला पाठीचा कणा असतो की नाही, तो त्याला प्रोटेक्शन देतो. इन द स्पेस बिटवीन द डेलिकेट नर्वस सिस्टीम अँड इट्स बोनी कव्हरिंग आर द प्रोटेक्टिव्ह लेयर्स कॉल्ड दी मेनिंग्स. ओके, आता ही आपली नर्वस सिस्टीम आहे ती खूप डेलिकेट आहे, ब्रेन किती नाजूक आहे, स्पायनल कॉर्ड नाजूक आहे, पण त्यांना कव्हर द्यायला काय आहे, बोनी कव्हरिंग आहे. ओके, ब्रेनला कोण कव्हर देतं, कवटी देते की नाही. ओके, आणि कवटीला काय म्हणायचं, क्रॅनियल कॅव्हिटी. ओके, आणि ह्याला काय प्रोटेक्शन देतं सांगा, नर्वस, सॉरी, स्पायनल कॉर्डला आपला वर्टिब्रल कॉलम. ओके, तो प्रोटेक्शन देतो. मग त्याच्यामध्ये या प्रोटेक्टिव्ह लेअरला काय म्हटलं जातं, मेनिंजेस. ओके, cavities present in the various part of the brain are called ventricles, whereas the long tubular cavity of the spinal cord is called the central canal. आता आपल्या मेंदूमध्ये जे कॅव्हिटी असतात, हॉलो स्पेस असते, त्याला काय म्हटलं जातं, वेंट्रिकल. ओके, मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या पोकळ्या आहेत, कॅव्हिटी आहेत छोट्या छोट्या, त्याला वेंट्रिकल म्हणतात. आणि आपल्या मेरुरज्जूमध्ये म्हणजे स्पायनल कॉर्ड मध्ये ज्या कॅव्हिटी असतात त्यांना, ती मोठी कॅव्हिटी असते, ट्यूब शेपची लॉंग कॅव्हिटी असते, तिला काय म्हणतात, सेंट्रल कॅनल. ओके, समजलं इथपर्यंत, व्हॉट इज वेंट्रिकल अँड सेंट्रल कॅनल, हाऊ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड.
समजला? चल. The ventricles, central canal and spaces between the meninges are filled with cerebrospinal fluid. This fluid supplies nutrient to the central nervous system and protect it from shock. Okay. आता ventricle जे ventricles असतात ते कुठे असतात? सेंट्रल कॅनल अँड स्पेसेस बिटवीन मेनिंजेस. ओके, यांच्यामध्ये जी जागा असते ती कशाने भरलेली असते? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, एका द्रव्याने भरलेली असते. तिला त्या द्रव्याला काय म्हणतात? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. हा द्रव्य काय करतो? आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे हिला कोणत्याही प्रकारचा शॉक म्हणजे कुठल्याही प्रकारचा आघात होण्यापासून वाचवतो. ओके, बघा इथे दिलेला आहे बघा, सेरिब्रम, सेरिबेलम, स्पायनल कॉर्ड. ओके, बघा स्पायनल कॉर्डला कसं प्रोटेक्शन दिलेलं आहे. The brain of an adult human weighs about 1300 to 1400 grams and consists of approximately 100 billion neuron. ओके, मग आपला अडल्ट ह्युमन, एखाद्या अडल्ट ह्युमनचा मेंदू हा किती याचा असतो? जो प्रौढ मानव असतो त्याच्या मेंदूचे वजन किती असते? 1300 ते 1400 ग्राम. आणि त्याच्यामध्ये किती न्यूरॉन असतात? किती चेतापेशी असतात? 100 बिलियन म्हणजे 100 अब्ज ते 100 अब्ज इतक्या न्यूरॉन्स असतात. म्हणजे विचार करा त्या किती फास्ट सिग्नल पोहोचवत असतील एकमेकांना. The left side of our brain control the right side of our body and right side of our brain control the left side of our body. बघा इंटरेस्टिंग आहे बघा. जो आपल्या ब्रेनचा मेंदूचा जो लेफ्ट साइड असते, लेफ्ट भाग असतो तो कुठल्या फंक्शनला कंट्रोल करतो? आपल्या बॉडीच्या राईट साइडच्या फंक्शनला कंट्रोल करतो. ओके, राईट साइडची बॉडी आपली कंट्रोल करतो तो. आणि जो राईट साइडचा ब्रेन असतो तो काय करतो? लेफ्ट साइडची बॉडी कंट्रोल करतो. ओके, इन ऍडिशन द लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन कंट्रोल अवर स्पीच अँड कन्व्हर्सेशन. आता बघा, रायटिंग, लॉजिकल थिंकिंग एक्सेट्रा, वेअर एज द राईट साइड कंट्रोल द आर्टिस्टिक ॲबिलिटी. लेफ्ट साइड असते आपल्या ब्रेनची. इथे बघा लेफ्ट अँड राईट साइड ऑफ द ब्रेन दिलेली आहे बघा. बघा याच्यात दिलेलं आहे काय काय फंक्शन आहेत ते. ओके, लेफ्ट साइडचे फंक्शन काय आहे? अनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमच्या मेंदूचा कुठला पार्ट ऍक्टिव्ह असतो सांगा मला? विच साइड ऑफ द ब्रेन सांगा? हे सगळं आपलं सायन्स, मॅथ्स, लँग्वेज, टेक्निकल नॉलेज हे सगळं आपल्याला स्टडी करायला मेंदूचा कुठला पार्ट हेल्प करतो सांगा? विच पार्ट? लेफ्ट. ओके, लेफ्ट पार्ट ऑफ ब्रेन. आणि जो राईट पार्ट असतो, ओके व्हेरी गुड, लेफ्ट पार्ट. आणि जो राईट पार्ट असतो तो काय करतो? आपल्यामध्ये जे आर्ट आहे, कला आहे आपल्यातली, तिला आपली जी कला क्षमता आहे तिला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? राईट पार्ट. ओके, चला आता या आपला ह्युमन बिईंगच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा एक एक पार्ट आपल्याला इंट्रोड्यूस होतोय. तर आपण ब्रेन बद्दल शिकलो. आपण ते सेरिब्रम, सेरिबेलम हे सगळे नेक्स्ट सेशन मध्ये शिकूया. ओके, आज आपला तेवढा पार्ट कव्हर होणार नाहीये, तेव्हा आपण ते बाकीचं आहे ते नेक्स्ट सेशन मध्ये शिकूया. सगळ्यांनी लास्ट लास्ट होमवर्क केलेला आहे का? केला का तुम्ही लास्ट लेक्चरचा होमवर्क? तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम, ट्रान्सपोर्टेशन बद्दल सांगितलेलं ना मी नोट लिहायला. आणि कोऑर्डिनेशन, व्हॉट इज कोऑर्डिनेशन हे पण विचारलेलं. केलंय का तुम्ही सगळ्यांनी? सांगा लवकर. चलो टेल मी व्हॉट इज कोऑर्डिनेशन. सांगा आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय? चला. ओके, व्हॉट हॅपन?
Shela, who will tell me what is coordination? प्लांट्स मध्ये कोणकोणत्या मुवमेंट होतात सांगा मला. If the movement is taking place in the direction of light, what we'll call it? काय बोलणार आपण जर मुवमेंट ही प्रकाशाच्या दिशेने होत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? कोणती मुवमेंट आहे ती प्लांटची सांगा लवकर. What's in the proper sequence is called coordination. Okay. Right answer for the coordination. And now tell me. चलो बताओ. If the movement of plant is taking towards light, what you will call it? काय बोलणार तुम्ही त्याला? Phototropic movement. Okay. We'll call it as phototropic movement. आता phototropic movement कशामध्ये होते सांगा? प्लांटच्या कोणत्या पार्ट मध्ये होते सांगा लवकर. Which part of the plant takes part in the phototropic movement? Shoot system. Okay, plant shoot system. आणि ग्रॅव्हिटी आणि वॉटरच्या टुवर्ड्स मुवमेंट होत असेल तर त्याला काय म्हणणार सांगा लवकर. If the movement of plant is taking towards gravity and water, what we will call it? आता शिकलो की नाही आपण प्लांट्सच्या 3 टाइप्स ऑफ मुवमेंट सांगा लवकर. बताइए जल्दी कौन बताएगा. Called if the movement is taking towards is if the movement is taking place toward the gravity and water, what you will call it? We will call it gravitotropic movement. Okay. And if the movement is if the response is going okay towards a chemical or enzyme, then we will call it chemotropic movement. Okay. चलो you can leave the class. आपका होमवर्क मैं गूगल क्लासरूम पे अपलोड कर दूंगी. ओके. Okay, you can leave the class now.